वेलकम टू द एमपीएससी करिअर अकॅडमी। राज्यघटना या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली होती आपण। त्याच्या पुढे आपण आज मूलभूत अधिकार याविषयी माहिती घेऊया। हा चॅप्टर तसा खूप मोठा आहे, त्यामुळे आपण 3 भागात हा चॅप्टर पाहणार आहोत। तर पहिल्या भागाला आपण सुरुवात करूया। पहिल्या भागामध्ये सर्वप्रथम आपण मूलभूत अधिकारांचा इतिहास पाहूया। आधुनिक जगात नागरिकांना मूलभूत अधिकार देणारा पहिला देश म्हणजे इंग्लंड मानला जातो। इसवी सन 1215 साली इंग्लंडचा तत्कालीन राजा जॉन केन याने राजावरील निर्बंध वाढवून जनतेला काही प्रमाणात मूलभूत हक्क देणारी सनद संमत केली। यालाच मूलभूत अधिकाराचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात। तसेच 1689 च्या सनदेनुसार जनतेला वाढीव मूलभूत अधिकार देण्यात आले। त्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा 1791 साली बिल ऑफ राईट्स या नावाचे विधेयक 1791 साली संमत करण्यात आले। राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद केली गेली। राज्यघटनेच्या माध्यमातून मूलभूत अधिकार देणारा पहिला देश म्हणून हा अमेरिका मानला जातो। फ्रेंच राज्यक्रांतीत स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूलभूत अधिकाराविषयी चर्चा करण्यात आली आहे। 1895 साली भारतामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांनी स्वराज्य या लेखामध्ये मूलभूत अधिकारांविषयी चर्चा केली आहे। 1925 साली ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल या विधेयकातून मूलभूत अधिकारांची तरतूद करून हे विधेयक भारतीय विधिमंडळात मांडले होते। 1928 साली मोतीलाल नेहरू यांनी आपल्या नेहरू अहवालात मूलभूत अधिकारांची तरतूद केली। 1931 साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मूलभूत अधिकारांचा ठराव संमत करण्यात आला। 1936 साली सोव्हिएत रशियाने जनतेला मूलभूत अधिकार दिले, तसेच त्यांच्यासाठी मूलभूत कर्तव्याची सुद्धा तरतूद केली गेली। स्वातंत्र्यपूर्व काळात 1945 साली मूलभूत अधिकाराविषयी अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती। त्या समितीचे अध्यक्ष तेज बहादूर सप्रू हे होते। त्यानंतर भारताच्या घटना समितीने मूलभूत अधिकाराविषयी एक समिती व त्याची एक उपसमिती नेमली। मूलभूत अधिकाराविषयी समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते, हे आपण घटना निर्मिती या चॅप्टर मध्ये सुद्धा पाहिले आहे। तर मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते। हा आपण मूलभूत अधिकार इतिहास झाला। आता आपण मूलभूत अधिकाराबाबत माहिती घेऊया। मूलभूत अधिकाराबाबत संविधानातील तरतुदी याबाबत सुद्धा काही माहिती घेऊया। भाग 3 नुसार मूलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची सनद आहे। ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते। या अधिकारांचा भंग झाल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते। मूलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकाच्या व्यक्तिमत्वाचा योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मूलभूत हक्कांची व्याख्या केली जाऊ शकते। हे हक्क संपूर्ण जगात वंश, जन्माचे ठिकाण, धर्म, जात, संप्रदाय, रंग, लिंग यात भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत। काही बंधने वगळता हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत। इंग्लंडचे हक्काविषयीचे विधेयक, अमेरिकन संयुक्त राज्याचे हक्काविषयीचे विधेयक आणि फ्रान्सचे माणसाच्या अधिकाराची घोषणा यामध्ये भारताच्या मूलभूत अधिकारांचे मूळ आहे। मूलभूत अधिकारावर 1776 चा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा व 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती यांचा प्रभाव आहे। खाजगी व समुदायाच्या भल्याकरता असणाऱ्या स्वातंत्र्याला हक्क असे संबोधले जाते। भारतीय घटनेने प्रदान केलेले हक्क हे भूभागाचे मूलभूत कायदे यामध्ये अंतर्भूत केले असल्या कारणाने ते मूलभूत असून न्यायालयाद्वारे प्रवर्तित केले गेले आहेत। तरीही हे हक्क अपरिवर्तनशील किंवा घटना दुरुस्तीपासून मुक्त नाहीत। मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा सुधारणा करता येऊ शकतात, पण या सुधारणा नकारात्मक स्वरूपाच्या असू नयेत। हेराल्डो लॉस्की यांच्या मते राज्याने किंवा समाजाने मान्य केलेल्या मागण्या म्हणजेच मूलभूत हक्क होय। ही मूलभूत अधिकाराविषयी काही माहिती झाली। आता आपण मूलभूत अधिकाराचे प्रकार पाहूया। भारतीय संविधानाने नागरिकाला 7 प्रकारचे मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत। पहिला प्रकार आहे समानतेचा हक्क, कलम 14 ते कलम 18 यामध्ये समाविष्ट होतो। दुसरा प्रकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, हा प्रकार कलम 19 ते कलम 22 मध्ये समाविष्ट होतो। तिसरा प्रकार आहे शोषणापासून संरक्षणाचा हक्क, कलम 23 व 24 मध्ये या प्रकारच्या हक्कांचा समावेश होतो। चौथा प्रकार आहे धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक निवड स्वातंत्र्याच्या हक्कांचा समावेश होतो। पाचवा प्रकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29 ते 30 मध्ये यांचा समावेश होतो। 6वा प्रकार आहे संवैधानिक प्रतिकाराचा हक्क, कलम 32 मध्ये याचा समावेश होतो। तर 7वा प्रकार म्हणजे अनुषंगिक अधिकार,
कलम 33 ते कलम 35 मध्ये यांचा समावेश होतो। कलम 31 हा सुद्धा पूर्वी मूलभूत अधिकार होता, त्यामध्ये मालमत्तेचा हक्क समाविष्ट होता, पण 44 घटना दुरुस्तीनंतर मूलभूत अधिकारातून हा हक्क वगळण्यात आला आणि कायदेशीर अधिकार म्हणून त्याची नंतर नोंद करण्यात आली। अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेत भाग 3 मध्ये व कलम 14 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत। भारतीय राज्यघटनेतील कलम 12 ते 35 हे मूलभूत अधिकाराविषयी संबंधित कलम आहेत, तर कलम 14 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत। कलम 12 व कलम 13 हे मूलभूत अधिकाराच्या अनुषंगिक अनुच्छेद आहेत, तर कलम 12 व कलम 13 बाबत आपण थोडी माहिती घेऊया। कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या स्पष्ट केलेली आहे। राज्य म्हणजे संसद, केंद्रीय कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, राज्य कार्यकारी मंडळ व स्थानिक स्वराज्य संस्था होय। राज्याच्या व्याख्येत स्पष्ट केलेल्या घटकांकडून मूलभूत अधिकारांवर निर्बंध टाकता येणार नाही किंवा त्यांचे उल्लंघन करता येणार नाही। हे झाले कलम 12। आता कलम 13 विषयी माहिती घेऊया। कलम 13 हे न्यायालयीन पुनर्विलोकन या संबंधी आहे। कायदे मंडळाने केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळाने घेतलेला निर्णय मूलभूत अधिकारावर निर्बंध टाकत असेल तर तो कायदा अवैध ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे। कायदा या व्याख्येत अध्यादेश किंवा वटहुकूम, तसेच आदेश, सूचना, नियम, उपनियम, अधिनियम, तसेच परंपरा व संकेत म्हणजेच प्रोटोकॉल यांचा सुद्धा समावेश होतो। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेले कायदे यामुळे मूलभूत अधिकारावर बंधने निर्माण होत असतील तर जिथपर्यंत त्या कायद्यातील तरतुदीमुळे बंधने येत असतील त्या तरतुदी रद्द समजण्यात येतील। मूळ भारतीय राज्यघटनेत 7 प्रकारचे मूलभूत अधिकार देण्यात आले होते। 1978 साली 44व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 19(1)(f) व कलम 31 रद्द करून संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला। संविधानात सध्या 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत व काही अनुषंगिक अधिकार आहेत, ते आपण वर पाहिलेलेच आहे। आता आपण मूलभूत हक्कांना सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण समानतेच्या हक्कापासून सुरुवात करूया। समानतेच्या हक्क कलम 14 ते कलम 18 या अंतर्गत येतात। कलम 14 पाहूया आपण। कायद्यासमोर समानता। राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही। भारताने ही तरतूद अमेरिकेकडून स्वीकारली आहे। तर याच कलमात सर्व आधारावर सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान असतील अशी देखील तरतूद आहे। ही तरतूद भारताने इंग्लंडकडून स्वीकारली आहे। कलम 14 ला मात्र काही अपवाद आहेत। कलम 14 चे अपवाद पाहूया आपण। कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल हे कलम 14 ला अपवाद आहेत। कलम 105 नुसार खासदार आणि कलम 194 नुसार आमदार हे सुद्धा कलम 14 अंतर्गत तरतुदीला अपवाद आहेत। तसेच भारताने 44वी घटना दुरुस्ती करून कलम 361 क मध्ये काही दुरुस्त्या केल्या। त्या दुरुस्त्यानुसार वृत्तपत्र, वृत्तनिवेदक, रेडिओ, मॅगझिन्स, पुस्तके हे कलम 14 मधील तरतुदींना अपवाद ठरतात। संयुक्त राष्ट्र आणि परकीय राजदूत सुद्धा कलम 14 ला अपवाद आहेत। हे झाले कलम 14। आता आपण कलम 15 बाबत माहिती घेऊया। कलम 15 मध्ये भेदभावाचा अभाव ही तरतूद करण्यात आली आहे। राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही। केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरील कोणताही नागरिक दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल किंवा सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश नाकारला जाणार नाही। पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या पेशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि इतर सार्वजनिक जागा यांचा वापर किंवा याविषयी कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही। थोडक्यात आपण कलम 15 बाबत माहिती सांगू शकतो की राज्य धर्म, वंश, जात, लिंग यावरून कुठेही भेदभाव करू शकत नाही किंवा दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल तसेच विहिरी, तलाव, स्नानघाट या ठिकाणी धर्म, वंश, जात याच्या आधारावर कोणाला प्रवेश नाकारू शकत नाही। कलम 15 ला सुद्धा काही अपवाद आहेत। या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। म्हणजे आपण अनेक वेळा पाहतो की राज्य सरकार महिलांसाठी किंवा बालकांसाठी काही विशेष तरतुदी करत असते, तर त्या तरतुदी या कलम 15 नुसार रद्द होणार नाहीत। दुसरा अपवाद आहे की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती
यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे राज्य सरकार SC ST किंवा तसेच इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण देत असते किंवा त्यांच्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना लागू करू शकते. त्या योजना कलम 15 नुसार रद्द होणार नाहीत. तिसरा अपवाद आहे, या अनुच्छेदामुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या किंवा SC ST यांच्या उन्नतीकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. मात्र अशी तरतूद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज अन्य खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या अगर न होणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश देण्यासंबंधित असायला हवी. तर हे 3 अपवाद कलम 15 ला आहेत. अशा प्रकारे आपण कलम 15 ची माहिती घेतली आहे. आता आपण कलम 16 बाबत काही माहिती घेऊया. कलम 16 मध्ये समानतेची संधी ही तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल. म्हणजे सर्व नागरिकांस सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी असेल. कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास यापैकी कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतीही सेवायोजन किंवा पद यांच्याकरता अपात्र असणार नाही किंवा त्याच्या बाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे सर्व नागरिकांना नोकरीची समान संधी उपलब्ध आहे. याबाबत धर्म, वंश, जात किंवा इतर प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. याला सुद्धा काही अपवाद आहेत. SC ST OBC यांच्यासाठी विशेष तरतूद राज्य करू शकते, हे तर आपल्याला माहीतच आहे. संसद एखाद्या राज्यासाठी शासकीय सेवेमध्ये संधी देण्याच्या बाबतीत निवास किंवा अधिवास ही अट लावू शकते. निवासाच्या बाबतीत सध्या आंध्र प्रदेश सरकारमध्ये अट लागू आहे. म्हणजे एखादी नोकरी करायची असल्यास पदासाठी अप्लाय करणारा उमेदवार हा त्या राज्यातीलच रहिवासी असावा लागतो. यासाठी सार्वजनिक रोजगार अधिनियम 1957 संमत करण्यात आला होता आंध्र प्रदेशमध्ये. तिसरा अपवाद आहे, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासक मंडळाचा कोणताही सदस्य म्हणजे विशिष्ट धर्माचे अन्वयी असणारी किंवा विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही. झाले अपवाद. याला अनुषंगिक सुद्धा काही घटनाक्रम आहेत ते एकदा आपण पाहूया. 1963 साली सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त असणार नाही. 76वी घटना दुरुस्ती 1994 नुसार संसदेने तामिळनाडू राज्याच्या 69% आरक्षणाला मान्यता दिली. तामिळनाडूच्या या कायद्याचा समावेश संसदेने 9व्या परिशिष्टात केला. 81वी घटना दुरुस्ती 2000 नुसार सार्वजनिक नोकर भरती करत असताना मागील जागांचा बॅकलॉग आरक्षणामुळे 50% पेक्षा जास्त झाल्यास अशा जाहिरातीला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. 85वी घटना दुरुस्ती 2001 नुसार SC व ST यांच्यासाठी नोकरी अंतर्गत बढतीमध्ये आरक्षण देण्यात आले. मात्र OBC साठी नोकरी अंतर्गत बढतीमध्ये आरक्षणाची तरतूद नाही. आता आपण कलम 17 बाबत माहिती घेऊया. कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळणे कायद्याने बंदी ही तरतूद करण्यात आली आहे. कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. म्हणजे थोडक्यात अस्पृश्यता पाळणे ही बंदी आहे आणि अस्पृश्यता पाळण्याला कायद्यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ कोणत्याही कलमात किंवा कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला नाही. संसदेने 1955 साली अस्पृश्यता निर्मूलन कायदा संमत करून यासाठी दंडात्मक तरतुदी करण्यात आल्या. सप्टेंबर 1976 साली या कायद्याचे नाव बदलून नागरी संरक्षण अधिनियम हे करण्यात आले. नागरी संरक्षण अधिनियमानुसार एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यतेचे पालन केल्याचे सिद्ध झाल्यास त्याला 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 500 रुपये दंड यापैकी एक किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात. तसेच त्या व्यक्तीला संसद किंवा विधिमंडळाची निवडणूक लढविता येणार नाही. हे झाले कलम 17. आता आपण कलम 18 पाहूया. कलम 18 सुद्धा समानतेच्या हक्कासंबंधी आहे. या कलमांतर्गत पदव्या देण्यास कायद्याने बंदी घातलेली आहे. सेवा विषयक किंवा विद्याविषयक मान विशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. उदाहरणार्थ राव बहादूर, राव साहेब, कैसर-ए-हिंद हे पुरस्कार पूर्वी ब्रिटिशांकडून दिले जात होते, पण आता असे पुरस्कार देण्यासाठी कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. एखाद्या भारतीय नागरिकाला विदेशात पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती समजा IAS असेल तर सध्या फिलिपाईन्स या देशाकडून रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार देण्यात येतो. रॅमन मॅग्सेसे पुरस्कारात संधी अधिकाऱ्यांसाठी सुद्धा एक कॅटेगरी राखीव आहे. तर एखाद्या संधी अधिकाऱ्याला ते पुरस्कार जाहीर झाला आणि त्याला जर ते पद स्वीकारायचे असेल तर त्यासाठी राष्ट्रपतीकडून पूर्वी संमती घ्यावी लागेल, तरच त्याला तो किताब स्वीकारता येईल, अन्यथा येणार नाही. त्याच्या पुढची तरतूद आहे, राज्याच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची कोणतीही भेट, वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही. याला मटारला सुद्धा काही अपवाद आहेत. राज्य, सैन्य व शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींसाठी सन्मानाची तरतूद करू शकते. म्हणजे सैन्य दलात काही वीरचक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र हे पुरस्कार देण्यात येतात किंवा शिक्षण क्षेत्रात सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. तर त्यासाठी राज्य सरकार तरतूद करू शकते. यासंबंधी एक खटला आहे बालाजी राघवने विरुद्ध भारत सरकार. हा 1996 सालचा खटला आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की भारतीय नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न व पद्म पुरस्कार हे पदव्या किंवा किताब नसून त्या व्यक्तींच्या गुणांचा सन्मान करतात. तसेच सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की जिवंत व्यक्तीने आपल्या नावापूर्वी किंवा नंतर या पदव्या लावू नये. अशा प्रकारे आपण कलम 14 ते 18 याबाबत माहिती घेतली आहे. तसेच आपण येथे मूलभूत अधिकाराचा इतिहास देखील पाहिला आहे. तर मूलभूत हक्क सिरीज मधील भाग 1 आपण येथेच थांबूया. पुढच्या भागात आपण कलम 19 ते कलम 28 पर्यंत माहिती घेऊया. धन्यवाद.